नमस्कार मित्रांनो, तर आपण ॲडव्हान्स एस-एस-सीचा आपण पार्ट सेकंड पाहणार आहोत. आता आपण फक्त हाच पार्ट किंवा थोडीशी एक एस-एस-सी शिकवत नाही, तर आपण एक टोटल बेसिक टू ॲडव्हान्स एस-एस-सी शिकवतो आणि त्याच्यामध्ये फुल टोटली बेसिक पासून ते आय-सी-टीच्या कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रत्येक व्हिडिओ एक नीट ॲनालिसिस करून किंवा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ नीट पहा. आता पहा, तर आपण ह्याच्यामध्ये काय पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्टल, आणि फ्रॅक्टल म्हणजे काय आणि तो ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे उपयोग होतो आणि कशा प्रकारे तो यूज करतात ट्रेडिंगमध्ये. आता फ्रॅक्टल म्हणजे काय. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय, ह्या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलच्या मध्ये एक ट्रायंगल, त्या ट्रायंगलच्या मध्ये एक ट्रायंगल, तर ह्या ट्रायंगलच्या मध्ये हा ट्रायंगल, ह्या ट्रायंगलच्या मध्ये हा ट्रायंगल, ह्या ट्रायंगलच्या मध्ये हा ट्रायंगल. ही गोष्ट काय आहे, ही एक पिक्चर आहे. माइंडमध्ये एक इमेज तयार करा आणि ही ट्रेडिंगमध्ये काय उपयोग आहे ही गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पहा, ट्रेडिंग करताना तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स असतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स असतात आणि तुम्हाला माहिती कोणत्या टाइम फ्रेममध्ये कोणती ट्रेडिंग करायची. आणि तुम्ही समजा शॉर्ट टर्मची ट्रेडिंग करत असतात. जास्तीत जास्त माणसं किंवा जास्तीत जास्त स्टुडंट काय करत असतात, इंट्राडे करत असतात. तर इंट्राडेमध्ये ते फक्त 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डलस्टिक पाहत असतात. 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डलस्टिक पाहत असतात इंट्राडेमध्ये. पण मार्केटमध्ये कॅन्डलस्टिकची टाइप्स, मार्केटमध्ये टाइम फ्रेमचे टाइप्स किती, तर मार्केटमध्ये 5 मिनिटाची टाइम फ्रेम, 1 मिनिटाची टाइम फ्रेम, 1 डेची टाइम फ्रेम, मंथली टाइम फ्रेम, ज्या त्या ट्रेडिंग स्टाईलनुसार जे ते लोक त्या टाइम फ्रेम यूज करत असतात. आता पहा, फ्रॅक्टल म्हणजे काय. आपण डायरेक्ट चार्टवर जाऊन तुम्हाला मी दाखवतो. आता या ठिकाणी तुम्ही टाइम फ्रेम ओपन केली. हे टाइम फ्रेम पहा तुम्ही. याच्यामध्ये 1 डेची टाइम फ्रेम, 1 डेची टाइम फ्रेम मध्ये 4 आवर्सची टाइम फ्रेम, 4 आवर्सची टाइम फ्रेम मध्ये 2 आवर्सची टाइम फ्रेम, त्यानंतर 1 आवर्सची टाइम फ्रेम, 1 आवर्सची टाइम फ्रेम मध्ये 15 मिनिटाची टाइम फ्रेम, 15 मिनिटाची टाइम फ्रेम मध्ये 5 मिनिटाची, 1 मिनिटाची टाइम फ्रेम. अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स असतात आणि आपल्याला एक टाइम फ्रेम पाहून पिक्चर क्लिअर होत नाही. जसं की पझल सारखं. समजा एक पझल आहे, तर पझल सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळे तुकडे गोळा करून तुम्हाला ते पझल सॉल्व्ह करायचे. आणि तुम्ही जर एक तुकडे जर पाहत बसले तर तुम्हाला आधी त्याची तुम्हाला माइंडमध्ये पिक्चर क्लिअर करावं लागणार आहे आणि मग तुम्हाला ते एक तुकड्यानी ते पझल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे. तसंच ट्रेडिंगचं आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे टाइम फ्रेम पाहावं लागतील. तुम्हाला जरी इंट्राडे करायचं असेल तर तुम्हाला बिग टाइम फ्रेमवर काय चाललंय किंवा मोठ्या टाइम फ्रेमवर काय चाललंय ह्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात मार्केटमध्ये. आता पहा, समजा एक्झाम्पल, आता मी एक तुम्हाला इंट्राडेसाठी टाइम फ्रेम लावतो 5 मिनिटाची. आता मी 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावतो मार्केटमध्ये. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मला काय दिसतंय, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मला दिसतोय अप ट्रेंड. तर 5 मिनिटाच्या मला टाइम फ्रेम मध्ये काय दिसतोय, अप ट्रेंड. आता मार्केटमध्ये आपण मोठ्या टाइम फ्रेमवर जाऊ. मोठे म्हणजे कोणत्या 4 आवर्सचे जाऊ किंवा डेलीच्या चार्टवर जाऊ. आता जर मी 4 आवर्सच्या चार्टमध्ये टाइम फ्रेमवर गेलो तर मला काय दिसते मार्केटमध्ये, तर मला 4 आवर्सच्या टाइम फ्रेम मध्ये हा डाऊन ट्रेंड दिसतोय. तर असं कसं काय, तर आपल्याला हीच गोष्ट म्हणजे फॅक्टरल आहे. एक टाइम फ्रेमच्या आतमध्ये टाइम फ्रेम असते. त्यामुळेच मार्केट हे एक अनसर्टन आहे. मार्केट हे कोणालाही सापडू शकत नाही. मार्केटमध्ये सगळेच लोक पैसे दररोज कमवू शकत नाही. मार्केटमध्ये हे टाइम फ्रेम मध्ये या ठिकाणी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग करत असतो. काही जण स्कॅल्पिंग करतात, काही जण इंट्राडे करतात, काही जण स्विंग ट्रेडिंग करतात, काही जण इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे प्रत्येक हे वेगवेगळे ट्रेडिंग करत असतात. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मार्केटमध्ये. आता पहा, आता मी तुम्हाला या ठिकाणी एक पॅटर्नचं, एक प्राइस ॲक्शनचं पॅटर्न आहे डब्ल्यू पॅटर्न. त्या ठिकाणी मी तुम्हाला डब्ल्यू पॅटर्नचं या ठिकाणी एक ब्रेकआउट आहे. तर या ठिकाणी ब्रेकआउट मी 4 आवर्सच्या चार्टवर केले. 4 आवर्सच्या चार्टवर मी जर लॉंग पोझिशन लावली तर या ठिकाणी आपली एंट्री, हा आपला स्टॉप लॉस आणि हे आपलं समजा 1:3 टार्गेट. आता या ठिकाणी तुम्ही पहा, आपला डेलीच्या 4 आवर्सच्या टाइम फ्रेम नुसार तर आपल्याला 52 पॉईंटचा $52 बँक आपला गोल्डमध्ये SL बसतोय आणि 162 पॉईंट आपल्याला किंवा डॉलर
आपल्याला टार्गेट भेटते गोल्डमध्ये. तर आता आपल्याला एक छोट्या टाइम फ्रेमवर आपण आता ह्याचं जे एसएल मोठं आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट पण मोठं भेटते. आपल्याला डेलीच्या चार्टवर एसएल मोठं आहे पण आपल्याला टार्गेट पण मोठं भेटते. आता मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातो. आता या ठिकाणी हाच आपण डब्ल्यू पॅटर्न आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊ आणि पाहू आपण या ठिकाणी कुठं आहे का. या ठिकाणी एक समजा एक्झाम्पल या ठिकाणी एक एम पॅटर्न आहे. या ठिकाणी शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो आपण या ठिकाणी आणि हा आपला एसएल लावू शकतो आपण. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1:3 टार्गेट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी एक 50 पॉईंटचा एसएल बसवता त्या ठिकाणी एक छोट्या टाइम फ्रेमवर काय बसतोय 9 पॉईंटचा एसएल बसतोय आणि टार्गेट पण ज्या ठिकाणी मोठं होतं त्या ठिकाणी या ठिकाणी टार्गेट पण एक छोटा असणार आहे. हीच गोष्ट म्हणजे फ्रॅक्टरल आहे. फ्रॅक्टर म्हणजे काय तर टाइम फ्रेम आणि तुम्हाला एक माइंड मध्ये मोठ्या टाइम फ्रेमवर काय चाललंय हे पिक्चर पण क्लिअर पाहिजे. तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर काय चाललंय हे पिक्चर पण क्लिअर पाहिजे जेणेकरून तुम्हाला राईट ट्रेंड सोबत ट्रेड घेता येईल. आता तुम्ही जर मोठ्या टाइम फ्रेमवर जर अप ट्रेंड असेल आणि एक छोट्या टाइम मार्केट हे नेहमी मोठ्या टाइम फ्रेमला फॉलो करतो. जास्त करून मार्केट हे नेहमी मोठ्या टाइम फ्रेमला फॉलो करतो आणि मार्केटमध्ये मोठ्या टाइम फ्रेम आपण पाहिलं आता 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवर एक डाऊन ट्रेंड चालू होता. मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कोणता ट्रेंड चालू आहे आता पण आपण पाहिलं या ठिकाणी ट्रेंड तर डाऊन ट्रेंड होता तर एकदम बेटर आहे. पण मार्केटमध्ये 4 आवर्सच्या टाइम फ्रेम मध्ये जर डाऊन ट्रेंड असेल आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर मार्केट हे वर जात असेल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर अप ट्रेंड असेल आणि 4 आवर्सच्या हे टाइम फ्रेम मध्ये एक पुल बॅक असतो. म्हणजेच आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 4 आवर्सचा आपण चार्ट लावू. आता 4 आवर्सच्या चार्टवर आपण हा एक बॉक्स घेतला. आपण ह्याच्यामध्ये 4 आवर्सच्या चार्टवर काय आहे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे प्युअर. आपण 5 मिनिटाच्या चार्टवर जाऊ. आपण 5 मिनिटाचा जो 4 आवर्सच्या टाइम फ्रेम मध्ये डाऊन ट्रेंड होता तोच 5 मिनिटाच्या ट्रेंड मध्ये आपल्याला अप ट्रेंड दिसतोय. कारण की जो 4 आवर्सचा ही जी खाली येणारी मार्केट आहे ही मेन वेव आहे आणि हे जे माघारी म्हणजे वर जाते मार्केट हे मार्केट फक्त या ठिकाणी काय रिट्रेसमेंट आहे. म्हणजे 5 मिनिटांमध्ये जो अप ट्रेंड आहे तो 4 आवर्सच्या चार्टचा रिट्रेसमेंट आहे आणि मार्केट नेहमी मोठ्या टाइम फ्रेमला फॉलो करतं हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला पिक्चर क्लिअर पाहिजे. मार्केट जर रिट्रेसमेंट होत असेल तर आपल्याला एक थांबायचंय मार्केटमध्ये थांबायचंय आणि त्यानंतर आपल्याला ज्या टायमाला मार्केट फिरणार आहे वेगवेगळे पॉईंट ऑफ इंटरेस्ट असते ऑर्डर ब्लॉक असतो एफईजी असतो या गोष्टीपासून मार्केट फिरणार आहे त्या गोष्टीपासून आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा शिकवणार आहे. मी ह्या गोष्टी शिकवणार आहे तुम्हाला प्रॉपर. तर अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये फ्रॅक्टरल उपयोग पडतो. आपल्याला ट्रेडिंग मध्ये आपल्याला वेगवेगळे आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ही तर अप ट्रेंड आहे. मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये या ठिकाणी अप ट्रेंड आहे. तर मार्केटमध्ये 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये याच्यामध्ये भरपूर असे डाऊन ट्रेंड सुद्धा शकतात. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये अप ट्रेंड आहे तर या ठिकाणी मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड होता. म्हणजे मार्केटमध्ये ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक टॉप डाऊन अनालिसिस करता आलं पाहिजे मार्केटमध्ये. ह्यालाच म्हणतात मंथली बायस, विकली बायस, डेली बायस. याला एसएमसी मध्ये किंवा आयसीटी मध्ये याला म्हणतात मंथली बायस, विकली बायस आणि तुम्हाला एक दिवसाचा बायस समजला पाहिजे. मार्केट कुठे मार्केटचा ही जी वेव आहे मार्केटमध्ये ही जाणारी वेव ही एक इम्पल्स वेव आहे किंवा मार्केटमध्ये ही वेव करेक्टिव्ह वेव आहे. म्हणजे इम्पल्स वेव आणि त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे इम्पल्स वेव म्हणजे काय.
आणि करेक्टिव्ह वेव्ह म्हणजे काय. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये ती गोष्ट समजून सांगतो. इम्पल्स वेव्ह म्हणजे काय आणि करेक्टिव्ह वेव्ह म्हणजे काय. आता पहा, मार्केट हा अप ट्रेंड आहे. मार्केट हे अप ट्रेंड आहे. आपल्याला हे असे अप ट्रेंड शिकवलं जातं. मार्केटमध्ये हा डाऊन ट्रेंड आहे. मार्केटमध्ये अप ट्रेंड सोबत आपल्याला ट्रेंड सोबत ट्रेड घ्यायचा आहे. आपल्याला ट्रेंड सोबत ट्रेड घ्यायचा आहे. जर आपली जी ही वेव्ह असती ती आपली इम्पल्स असती. ही जी वेव्ह आहे मार्केटमध्ये वर जाणारी ही इम्पल्स वेव्ह आहे. मार्केटमध्ये वर जाणारी ही कोणती वेव्ह आहे? इम्पल्स. आणि ही जी वेव्ह आहे मार्केटमध्ये खाली येणार आहे ती कोणती? करेक्टिव्ह. आता तुम्ही ह्या गोष्टीच्या नोट्स काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर तुमच्या नोट्स पाहिल्या तरी किंवा कन्फ्युजन झालं तरी तुम्हाला त्या नोट्स पाहिल्या तरी समजून जाईल. आता पहा, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड मध्ये ही जी वेव्ह आहे ती गोष्ट काय आहे? इम्पल्स वेव्ह आहे. आणि ही जी वेव्ह आहे ती मार्केटमध्ये अप डाऊन ट्रेंड मध्ये अप जी वेव्ह आहे ती काय आहे? करेक्टिव्ह. डाऊन ट्रेंड मध्ये जर मार्केट वर गेलं तर त्याला काय म्हणायचं? मार्केटमध्ये करेक्टिव्ह झालं, थोडंसं एक पुल बॅक आलाय. एक करेक्टिव्ह वेव्ह म्हणते त्याला, एक पुल बॅक म्हणते. पुल बॅक म्हणजे काय? माघारे येणे. मार्केट जर वर जात असेल तर थोडंसं रिट्रेस होता आणि त्यानंतर मार्केट वर जात असतं. मार्केट परत वर जात असतं. मार्केट या ठिकाणी का रिटर्न येत असतं? मार्केट हे टोटली फ्युलवर चालते. फ्युल म्हणजे मार्केटला इंधन लागते. म्हणजे मार्केटला काय लागते? तर स्टॉप लॉस लागते. मार्केटला एक लिक्विडिटी पाहिजे. एक एसएमसीच्या भाषेत मार्केटला एक लिक्विडिटी पाहिजे. आणि लिक्विडिटी जर मार्केटने घेतली तर मार्केटला एक एनर्जी भेटते आणि मार्केट आहे तो ट्रेंड कंटिन्यू करत असतं. तर यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे मार्केटमध्ये कोणता ट्रेंड आहे आणि कोणती टाइम फ्रेम आहे. मार्केट जर मोठ्या टाइम फ्रेमवर करेक्टिव्ह वेव्ह मध्ये असेल तर तुम्हाला जे इंटरडे ट्रेडिंग करताय त्याच्यामध्ये तुम्हाला एक मार्केटमध्ये भरपूर असा विचार करून तुम्हाला ट्रेडिंग करायची. आणि मार्केट जर अप ट्रेंड असेल आणि इंट्राडे मध्ये पण अप ट्रेंड असेल तर तुम्हाला एक बेस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट वेव्ह. आपण जर मोठ्या टाइम फ्रेमचं अनालिसिस नाही केलं तर आपण छोट्या टाइम फ्रेमचं अनालिसिस करून आपण म्हणजे जसं मार्केट फिरेल त्यानुसार आपण ट्रेडिंग करू शकतो आणि आपण फसू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण फसू शकतो. त्यासाठी आपल्याला एक मोठ्या टाइम फ्रेम पासून ते छोट्या टाइम फ्रेम पर्यंत आपल्याला एक ट्रेंडचे अनालिसिस करायचे. ह्यालाच म्हणतात मार्केटमध्ये फॅक्टरल. तर आपल्याला फॅक्टरल म्हणजे काय? एक पझल जे असते ते आपल्याला एक छोट्या तुकड्यांपासून आपल्याला सॉल्व्ह करायचे असते. तसंच मार्केटमध्ये छोट्या टाइम फ्रेम पासून मोठ्या टाइम फ्रेमवर कसं जातं किंवा आपल्याला टोटल ह्या गोष्टीचं आपल्याला काय करायचंय? अनालिसिस करायचंय. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ह्या टाइम फ्रेमचीच गोष्ट तुम्हाला समजून सांगायची होती. आता आपण थर्ड व्हिडिओ आहे तो आपण एक प्रॉपर एक स्ट्रक्चर मॅपिंग, मार्केटमध्ये स्ट्रक्चर मॅपिंग कसं करतात तर तो व्हिडिओ आपण पाहूयात. चला तर मग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.